श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभचरित्रामृत अध्याय 17 पान क्रमांक 138 आणि 139. श्री नामानंद स्वामींना श्रीपाद श्रीवल्लभांकडून भोजनाचे आमंत्रण असं शीर्षक आहे. अशा प्रकारे नामानंद संन्यासी पीठिकापुरम येथील श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेण्यासाठी पुढे निघाले. त्यांना मार्गात कोणी भिक्षा दिली नाही. भुकेने त्यांचा जीव व्याकुळ होत होता. सर्वजण त्यांच्याबद्दल शंका घेत होते. त्यांना वाटले हा एक वेडा आहे. एक चांडाळ येऊन याच्याकडून गुरुदक्षिणा घेऊन गेला. हा ब्राह्मण असून याने चांडाळाला आपला गुरु केला म्हणून हा अस्पृश्य झाला आहे. म्हणून याला भिक्षा देणे म्हणजे शास्त्रविरुद्ध होईल. या विचाराने पीठिकापुरम गावातील लोकांनी नामानंद स्वामींना भिक्षा घातली नाही. फिरत फिरत ते अप्पलराज शर्माच्या घरी पोहोचले. अत्यंत भुकेमुळे तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. कसेबसे ते ओम भिक्षांदेही म्हणाले. तेवढ्यात दार उघडून घरातून श्रीपाद श्रीवल्लभ अन्नाचे भरलेले ताट घेऊन आले. त्यांना ओसरीवर बसवून त्यांनी स्वहस्ते नामानंद स्वामींना खाऊ घातले. केवढे हे भाग्य! विश्वनियंता आपल्या भक्ताला स्वहस्ते जेवण भरवित होता. धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य. जेवण झाल्यावर त्या अनंत शक्ती स्वरूप अशा विधात्याने आपला हात नामानंदांच्या शिरावर ठेवला आणि आशीर्वाद दिला. तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील. कशासाठी तुला हात पसरावा लागणार नाही. तू कुठेही असलास तरी मी तुझ्याबरोबर अदृश्य रूपाने असेन. मी डोळ्यांच्या पापणीप्रमाणे तुझे रक्षण करीन. असे आशीर्वाद आणि अभयवचन दिले. त्या दिवसापासून धर्मप्रसारासाठी संन्यासी होऊन नामानंद भ्रमण करीत होते. अदृश्यपणे श्रीपाद प्रभूंचा दिव्य हस्त स्वामींचे रक्षण करीत असे. अशा प्रकारे स्वामींनी आम्हास त्यांच्या आश्रमात स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती सांगितली. पुढचा परिच्छेद आहे 4 प्रकारचे जीवनमुक्त प्राणी. नामानंद स्वामींच्या आश्रमात सर्व शिष्य बसलेले असताना एका शिष्याने गुरूंना प्रश्न विचारला. स्वामी, श्री दत्तांची आराधना केल्याने शीघ्र मोक्षप्राप्ती होते. यासाठी काही साधना, मंत्र, विधाने आहेत का? माझ्या शंकेचे समाधान करून मला कृतार्थ करावे. त्यावर प्रसन्न चित्ताने श्री स्वामी म्हणाले, हे पुत्र, वासना त्याग म्हणजेच मोक्ष आहे. शरीर पतनानंतरच मोक्ष मिळतो असा नियम नाही. शरीर प्रारब्धानुसार शरीराला विविध अनुभव येत असतात. ज्या सत्पुरुषांचा जीवात्मा मुक्त असतो त्यांना जीवनमुक्त असे म्हणतात. आपल्या इष्टदेवतेच्या सतत सान्निध्यात राहणे यालाच सालोक्य मुक्ती असे म्हणतात. या अवस्थेत साधक इष्टदेवतांच्या लोकांत राहतो. यापेक्षा अधिक पुण्यवान भक्तांना इष्टदेवतांच्या समीप राहण्याचे भाग्य लाभते. त्याला सामिप्य मुक्ती असे म्हणतात. त्यापेक्षा विशेष पुण्य करणाऱ्या भक्तांना इष्टदेवतांचेच स्वरूप प्राप्त होते. त्याला सारूप्य मुक्ती असे म्हणतात. यापेक्षा सुद्धा उच्च स्थिती प्राप्त झाली म्हणजे भक्त इष्टदेवतांच्या चैतन्यातच एकरूप होऊन जातो. या अवस्थेत सायुज्य मुक्ती असे म्हणतात. इथे थांबून जरा पुन्हा वाचूया. पुन्हा याच्यात काही लक्षात येत आहे का बघूया. नामानंद स्वामींच्या आश्रमात सर्व शिष्य बसलेले असताना एका शिष्याने गुरूंना म्हणजे नामानंदांना प्रश्न विचारलाय. आणि प्रश्न काय आहे? स्वामी, श्री दत्तांची आराधना केल्याने शीघ्र मोक्षप्राप्ती होते. यासाठी काही साधना, मंत्र, विधाने आहेत का? प्रश्न काय आहे बघा. आणि प्रश्न कुठून येतोय ते बघा. श्री दत्तांची आराधना केल्याने म्हणजे काय करायचं आहे हे क्लिअर आहे. आणि त्याचा परिणाम असा होईल का? तर तो काय परिणाम त्यांना हवा आहे? शीघ्र मोक्षप्राप्ती हवी. मग तसं करण्यासाठी काही साधना, मंत्र, विधाने आहेत का? म्हणजे कसली? दत्तांची आराधना करण्याची काही साधना, काही मंत्र, काही विधानं आहेत का? आणि कशासाठी हवं आहे हे सगळं? तर मोक्षप्राप्ती हवी. पण ती कशी हवी? शीघ्र हवी. आता इथे विनोबा भावांची व्याख्या आठवते मोक्षाची. ते म्हणतात मोहाचा क्षय म्हणजेच मोक्ष. मोह जर असेल आणि कसला? तर मोक्षप्राप्तीचा. तर मग मोक्ष मिळेल का? तर ह्या मोक्षप्राप्तीचा मोहसुद्धा नष्ट होणं हा खरा मोक्ष आहे का? आणि मग मला स्वतःबद्दल विचार यायला लागले की अरे, मला कसले कसले मोह आहेत. आणि इतके सगळे मोह असताना मोक्षप्राप्तीच्या गप्पाच मारतोय की काय? किंवा मोक्षप्राप्तीबद्दल फक्त छान बोलता येत आहे का? पण मग इथे हे शिष्य काय म्हणतायत की अशी काही साधना सांगा किंवा मंत्र सांगा किंवा विधानं सांगा की ज्यामुळे शीघ्र मोक्षप्राप्ती होईल. म्हणजे त्यांना हे मान्य आहे की श्री दत्तांची आराधना केल्याने मोक्षप्राप्ती होते. पण शॉर्टकट विचारतायत. म्हणजे चित्त काय आहे? घाईत आहे हे चित्त. कधी एकदा मोक्ष मिळतोय
असा हा प्रश्न आहे का? माझ्या शंकेचे समाधान करून मला कृतार्थ करावे असं ते म्हणतात. त्यावर प्रसन्न चित्ताने स्वामी म्हणाले, हे पुत्र, वासना त्याग म्हणजेच मोक्ष आहे. वासनेचा त्याग म्हणजेच मोक्ष. वासनेचा त्याग केव्हा घडतो? केव्हा घडेल वासनेचा त्याग? जर स्वतःच्या पूर्णत्वाची अनुभूती आली तर वासना काही राहील का? खऱ्या अर्थाने स्वचं ज्ञान झालं, आत्मज्ञान झालं तर वासना राहील का? म्हणजे आत्मज्ञान म्हणजेच मोक्ष का? आणि मग वासना म्हणजे तरी काय? तर वासना म्हणजे आत्ता जे आहे ना, ते काहीतरी अपूर्ण आहे, ते मर्यादित आहे आणि खरं स्वरूप प्रत्येकाचंच पूर्ण असल्यामुळे त्या मूळ स्वरूपाशी एकरूप होण्याची इच्छा त्या अपूर्णत्वाच्या जाणीवेने निर्माण होतीये आणि म्हणून पुन्हा मूळ स्वरूपात जावंसं वाटत आहे. ही वासना आहे का? हे कारण आहे का वासनेचं? हे जर कारण असेल तर समजसुद्धा मुक्त करते असं म्हणतात. सा विद्या या विमुक्तये. जी मुक्त करते ती विद्या. मग ती कुठली? तर अनेक कला आणि विद्यांमध्ये जसं संगीत कला ही सर्वश्रेष्ठ मानली जाते आणि संगीताची व्याख्या काय सांगतात? गायन, वादन आणि नृत्य म्हणजे संगीत. आणि ह्या तिन्हीमध्ये पहिलं काय आहे? तर गायन आहे परत. कारण गायन का पहिलं आहे? कारण त्याचं जे रॉ मटेरियल आहे ना ते स्वर आहेत आणि असं जाणकार सांगतात की स्वर हाच ईश्वर आहे. आणि संगीत शिकायचं असेल ना तर गुरु लागतो. तिथे गुरुशिवाय नाही आहे ते शक्य. मग कलांमध्ये जर संगीत सर्वात श्रेष्ठ आहे तर विद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आत्मविद्या आहे. मग ती सर्वश्रेष्ठ का आहे? कारण त्याचं रॉ मटेरियल आत्म हेच आहे आणि आत्ममधूनच सगळं निर्माण झालं आहे. जसं शिवसूत्रात म्हटलं आहे, चैतन्यम आत्मा, सर्व चैतन्य सर्वत्र पसरलंय जे ते आत्मा आहे. ज्ञानम बंध हा, त्या आत्म्याला स्वतःच्या असण्याची जाणीव होते हा पहिला बंध. आणि त्या बंधनातून सुटण्यासाठी आणि का सुटायचं आहे? कारण मूळ स्वरूप चैतन्यम आत्मा आहे त्याचं. मग ते मूळ नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य ही अवस्था असताना त्याचा विसर पडला आणि तो त्याला अनित्य, अबुद्ध, अशुद्ध वगैरे समजायला लागला. त्याला लागला म्हणजेच मर्यादा आली. मग मूळ स्वरूपात जाण्याकरता सगळी धडपड. पण मूळ स्वरूपाची जाणीव झाली तर धडपड राहील का काही? मग मोक्ष म्हणजे काय आहे? तर आपल्या मूळ स्वरूपाची जाणीव होणं, अनुभूती येणं आणि त्या स्थितीत राहणं. मग वासना त्याग म्हणजेच मोक्ष आहे. मग वासनेचा त्याग केव्हा करता येईल? का वासनेचा त्याग घडेल? तर त्याग करणं जर असेल तर तिथे अहंकार आला, पुन्हा मर्यादा आली, ज्ञानंबंध आलं तिथे सुद्धा. पण जर वासनेचा त्याग घडला तर तो केव्हा घडेल? एखाद्या माणसाच्या हातामध्ये ना काचेचा तुकडा आहे, पण त्याला हिऱ्यासारखे पैलू पाडलेत. तर जोपर्यंत त्याला खरा हिरा सापडत नाही ना, तोपर्यंत हा काचेचा तुकडा तो घट्ट धरून ठेवतो. आणि ज्या क्षणी त्याला खरा हिरा सापडतो ना, त्यावेळेला ह्या खोट्या हिऱ्याचा त्याग करावा लागत नाही, तो हातातनं आपोआप गळून पडतो. तसं खरं हाती लागलं ना, की त्याग करणं असं काही राहतच नाही. तो त्याग घडून जातो. त्यामुळे वासना त्याग करणं असेल तर गडबड आहे. वासना त्याग घडत असेल तर ती स्थिती प्राप्त झाली आणि त्यालाच मोक्ष म्हणायचा. व्यष्टीचं समष्टी होणं म्हणजेच कदाचित हे असेल. आता पुढे काही वेगळा तपशील आहे. शरीर पतनानंतरच मोक्ष मिळतो असा नियम नाही. अगदी बरोबर. शरीर प्रारब्धानुसार शरीराला विविध अनुभव येत असतात. म्हणजे प्रारब्ध शरीराचं आहे, बॉडी माइंड इन्स्ट्रुमेंटचं आहे. चैतन्याचं काही प्रारब्ध नाही, आत्म्याचं काही प्रारब्ध नाही. मग त्या प्रारब्धानुसार अनुभव येणार आहेत. मग अनुभव कसे असतील? सुख दुःख दोन्ही असणार आहेत. मग सुखाचा अनुभव पण कोणाला येणार आहे? तर शरीराला येणार आहे. शरीर मन यंत्राला येणार आहे आणि दुःखाचा अनुभव पण शरीर मन यंत्र येणार. मीला सुख दुःखाशी काही संबंधच नाही. या मीची जाणीव झाली आणि त्या जाणीवेत राहता आलं तरच तो मोक्ष. पुढे असं म्हटलंय, ज्या सत्पुरुषांचा जीवात्मा मुक्त अवस्थेत असतो. बघा, जीवात्मा मुक्त होतोय, जीव मुक्त नाही म्हटलंय. जीव आत्मा हा मुक्त होतोय, त्याला जीवनमुक्त असे म्हणतात. म्हणजे काय? तो देहानिबद्ध आहे, देहातच आहे, पण आंतरिक मुक्ती अनुभवतोय. तो जीवात्मा मुक्त अवस्थेत आहे. कधी? मेल्यानंतर नाही. कारण मोक्ष काही मेल्यानंतर नाही असं वरतीच म्हटलंय त्यांनी. शरीर पतनानंतरच मोक्ष मिळतो असा नियम नाही. पण याचा अर्थ काय? शरीर पतनानंतर सुद्धा मोक्ष मिळू शकतो. पण त्याचं लावलंय तिथे. म्हणजे शरीर पतन ही कंडिशन नाही आहे. तर शरीरात असतानाही जीवनमुक्ती संभवते, शरीराचा लय झाल्यानंतरही जीवनमुक्ती संभवते. दोन्ही अवस्था जीवनमुक्तीच्या दिशेने नेऊ शकतात. आता ही जीवनमुक्ताची व्याख्या दिली आहे.
आपल्या इष्टदेवतेच्या सतत सान्निध्यात राहणे यालाच सालोक्य मुक्ती असे म्हणतात. म्हणजे आता आत्मज्ञान झालं आहे आणि इष्टदेवतेच्या सतत सान्निध्यात राहणं, या अवस्थेत साधक इष्टदेवतांच्या लोकांत राहतो. यापेक्षा अधिक पुण्यवान भक्तांना इष्टदेवतांच्या सामीप राहण्याचे भाग्य लाभते, त्याला सामिप्य मुक्ती म्हणतात. त्यापेक्षा विशेष पुण्य करणाऱ्या भक्तांना इष्टदेवतांचे स्वरूप प्राप्त होते, त्याला सारूप्य मुक्ती म्हणतात. म्हणजे एकरूप होण्याच्या स्टेप्स या दिसत आहेत. आणि यापेक्षा उच्च स्थिती प्राप्त झाली म्हणजे भक्त इष्टदेवतांच्या चैतन्यातच एकरूप होऊन जातो. म्हणजे आता दोन राहिलेच नाहीत. या अवस्थेस सायुज्य मुक्ती असे म्हणतात. असे मुक्तीचे इथे 4 प्रकार दिलेत. माझ्याकरता खूप लांब आहे हा सगळा टप्पा, पण निदान समज आली तर कदाचित अनुभवाच्या दिशेने जावंसं वाटेल. अनुभव यायला लागला तर कदाचित अनुभूतीच्या दिशेने जावंसं वाटेल. म्हणून हा अभ्यास. या आध्यात्मिक चिंतनात दत्तभक्त इहलोकी राहूनच सालोक्य मुक्तीचा अनुभव घेत असतात. ते शरीराने प्रारब्धाचे भोग भोगत असले तरी मनाने ते श्री दत्तप्रभूंच्या चरणाशी सतत निमग्न असतात. म्हणजे शरीराला प्रारब्ध आहे, पण मन दत्तप्रभूंच्या चरणाशी लावलं तर शरीराला होणारे कुठलेच त्रास जाणवत नाहीत, कारण मनाशिवाय त्रासांची जाणीव होऊ शकत नाही. मग कोणीतरी असं सांगितलं होतं की आतमध्ये जप आणि बाहेर तप. मग बाहेर तप म्हणजे काय? शरीर तप या स्थितीमध्ये आणि मन जप या स्थितीमध्ये. म्हणजे एकतानता चित्ताची, मनाची. आणि ती जर दत्तप्रभूंच्या चरणाशी जर असेल तर त्रास जाणवत नाही. तर शरीराला त्रास होत असतात पण जाणवत नाहीत. मोठ्या मोठ्या संतांना, आता रामकृष्ण परमहंस घ्या, विवेकानंद, गौतम बुद्ध स्वतः, यांना शारीरिक त्रास झाले नाहीत का? हो, झाले की. पण एखाद्याला शारीरिक त्रास होत आहेत म्हणून तो आत्मज्ञानापासून च्युत झाला आहे असा नसतो अर्थ काढायचा. शरीराचं भोग भोगत असतं, पण जर मन तुमचं त्या ठिकाणी लीन असेल, आत्मज्ञानात आत्मस्थितीत असेल तर मुक्ती संभवते. त्यामुळे मानवी शरीर हे सायकोसोमॅटिक आहे. मनोकायिक जरी असलं ना तरी मन जर स्थिर असेल तर शरीराचे त्रास जाणवत नाहीत. आपल्या पायाला लागलं ना तर मन तिथे असेल तर पायाला लागल्याचं जाणवतं, नाही तर कळतच नाही. म्हणजे मन एका ठिकाणी स्थिर आणि शरीर त्याचे भोग भोगत आहे हे संभवतं, हे शक्य आहे. मग अशा प्रकारे आपलं मन श्री दत्तचरणी लागावं, कायम तिथे राहावं, यासाठी श्री दत्तात्रयांना, श्रीपाद श्रीवल्लभांना शरण जाऊया. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्री गुरुदेव दत्त.